त्यावेळेला म्हणजे खायला काय मिळत नाही, कोंडा खायचा, भाकर खायची, उडदाच्या भाकरी खायच्या, मिळोच्या भाकरी खायच्या, या असल्या पद्धतीचं जीवन. आणि 1993 मी बौद्धाचार्य झालो. मी व्यक्तिपूजा करणारा माणूस नाही, पण तत्वाची पूजा करणारा आहे. संविधान जागृती देशाची प्रगती या अंतर्गत विशेष ऑनलाईन व्याख्यानमालेत उपस्थित असलेले सर्व विचारवंत, बौद्धाचार्य, उपासक, उपासिका सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान. आज दिनांक आजच्या या 25 जून 2025 पुष्प क्रमांक 1103 आज आपण सादर करीत आहोत. आणि आजचे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत आपल्या सर्वांच्या परिचयाचे बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप, शिक्रापूर, पुणे. संविधान विश्लेषण समिती, महाराष्ट्र राज्य. द्वारकामाई महिला व बाल कल्याण मागास वर्गीय विकास संस्था, त्रिवेणी नगर, पुणे. आणि आजचे आपले प्रमुख वक्ते आहेत आदरणीय ज्ञानोबा कांबळे गुरुजी, की जे वरिष्ठ केंद्रीय शिक्षक आहेत भारतीय बौद्ध महासभा पुणे येथून. आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. ये मुलाकात एक नजराना है, आदर और प्यार का सिलसिला ये नया नया है. आपण आपल्या जीवनामध्ये जो आपला प्रवास या बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी जो आपण व्यतीत केलेला आहे, फार मोठा काळ याच्या माध्यमातून आपण व्यतीत केलेला आहे. तर प्रथमतः मी आपणास एक एक आपण त्या तुमच्या उत्स्फूर्त अशा जीवनाची एक एक आपण जसं गुलाबाच्या पाकळ्या आपण उलगडतो आणि एक एक पाकळीला जसं महत्व असतं, त्या दृष्टीने मी सुरुवात करीत आहे की आपला प्रथमतः आपला जन्मस्थान, त्यावेळेची परिस्थिती आणि आपल्याला कळायला लागल्यापासून आपल्यावर आपल्या आई वडिलांचे संस्कार वगैरे कसे झाले या संदर्भात आम्हाला आपण माहिती द्यावी ही विनंती. विश्वकल्याणाचा मध्यमार्ग देणारे जगद्वंदनीय जगद्गुरू शांती सम्राट शाक्यमुनी सम्यक संबुद्ध, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचे संस्थापक, आद्य अध्यक्ष, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मानवाच्या आदर्शांना पंचांग प्रणाम करतो. ज्या संस्थेच्या माध्यमामधून सत्शील सद्वर्तनी समाज घडवण्याची संकल्पना बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हयातीमध्ये पूर्णत्वाला नेली, ती तमाम भारतीयांची एकमेव शिखर धम्म संस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचे द्वितीय अध्यक्ष, चैत्य स्तूपाचे शिल्पकार, बौद्धाचार्यांचे जनक माजी श्रामणेर पंडित काश्यप्य तथा सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीला विनम्र भावे अभिवादन करतो. तद्वतच या संस्थेचा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातली ही संस्था कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्या मातेने 46-43 वर्ष काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत देशाच्या 25 राज्यामध्ये संस्था पोहोचवण्याचं काम केलं, त्यामध्ये सर्वात योगदान जर कोणाला जात असेल तर ताईसाहेबांना जातं, की ज्यांच्यामुळे मी घडलेलो आहे. आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते ज्या मातेने घडवले, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवले, प्रचाराची संधी दिली, बाबासाहेबांच्या कार्यामध्ये योगदान देण्याची संधी उपलब्ध करून दिली, ते आमच्या माता महाउपासिका महाधर्मधारिणी राजमाता मीराताई आंबेडकर. या मातेच्या
अशोगतीने चाललेल्या धर्मकार्याला त्यागाला ससनी अभिमान करतो. भारतीय बौद्ध महासभेच्या ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया, रिपोर्टिंग चेअरमन ॲडव्होकेट सुभाष जंजाळेजी, भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी आणि कार्याध्यक्ष राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांच्याही कार्याला या ठिकाणी ससनी अभिमान करून मी प्रथमतः आपल्या ऋणामध्ये राहील की माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला आज आपण महाराष्ट्राच्या नजरेमध्ये आणत आहात, देशाच्या नजरेमध्ये आणत आहात. त्याबद्दल तुमचे अत्यंत ऋणामध्ये राहण्याची ही भावना माझ्या मनामध्ये व्यक्त होत आहे. सदैव तुमच्या ऋणामध्ये राहील. या भूतलावर जन्माला आलेले जे महानायक आहेत, महानायिका आहेत, या सर्वांनाही मानाची मानवंदना करतो. या कार्यक्रमाचे आयोजक बहुजन हिताय बहुजन सुखाय शिक्रापूर मुंबई पुणे, त्याचप्रमाणे संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र राज्य, द्वारकामाई महिला बाल कल्याण मंडळ त्रिवेणी नगर पुणे, या आयोजक ग्रुपच्या वतीने आज या ठिकाणी माझी ओळख करून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलात. या तिन्ही ग्रुपला मी धन्यवाद देतो. आज या ठिकाणी संख्याही उपस्थिती बरी आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून जे पदाधिकारी या ठिकाणी ज्यांना लिंक मिळाली ते या ठिकाणी आले, त्यांच्या सर्वांच्या प्रति मंगलकामना व्यक्त करतो. आणि पहिला जो प्रश्न तुम्ही जो विचारलेला आहे त्या प्रश्नाची मी आज प्रवचनकार आहे, पण मी प्रवचनाच्या भाषेमधून बोलणार नाही. तुम्ही विचाराल तेवढंच बोलणार आहे. तुमचा जो प्रश्न आहे की तुमचा जन्म कुठे झाला, जन्माची पूर्वपीठिका सांगत बसलो तो खूपच वेळ लागेल, तेवढं मी काही करणार नाही. परंतु माझा जन्म झाला तो पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागामध्ये जो मुळशी तालुका आहे, त्या मुळशी तालुक्यातील मुक्काम नाणेगाव तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी खेडवळ गावामध्ये माझा जन्म झाला. अर्थात दारिद्र्य अवस्थेमध्ये असलेल्या कुटुंबामध्ये जन्म झाला. जन्माची कथा फार वेगळी सांगितली जाते. कुपोषित बालक म्हणून जन्माला आलेलं तुमच्या समोर उभा आहे. 3 वर्षे हे बाळ चाललेलं नाही. त्यावेळेला काळा बाजार चालायचा, तांदूळ विकायला पुण्याला यावं लागायचं. आईने तांदळाच्या पाठीमध्ये मला टाकलं आणि पुण्याला घेऊन आली. स्वारगेटला आली. शिंदे नावाचे एक हवालदार होते पौडला. त्यांनी सांगितलं विठाबाई पोराला घेऊन ताबडतोब जा, पोर संपलेला आहे. आईने तसं झाकून ठेवलं आणि घरी आली, पाहते ही दैनावस्था झालेली. अंधश्रद्धेने पछाडलेली ही सगळी मंडळी, लेकरू तर जगलं पाहिजे. 10वं मूल मी. आई वडिलांची 10 मुलं, 5 मुलं मेली आणि मुलं जगत नाही म्हणून वडिलांची वारकरी संप्रदायाची गळ्यामध्ये माळ, आईच्या गळ्यात माळ, आणि त्या पद्धतीने जरी मागासवर्गीय असले तरी वारकरी संप्रदायामध्ये वाहून वडिलांनी पूर्ण घेतलेलं. आणि त्या अवस्थेमध्ये माझी ही अवस्था. आणि मग त्या पद्धतीने त्यांना त्यांच्या अंगामध्ये देवस्थान येत होतं. त्या देवस्थानी सांगितलं हे तुझं मूल मेलेलं आहे, याला नेऊन त्या लक्ष्मीआईच्या थळामध्ये नेऊन ठेव. अक्षरशः त्या जंगलामध्ये नेऊन तिथं घराच्या बाजूलाच लक्ष्मीआईचं तळ आहे आणि त्या ठिकाणी नेऊन मला रात्रभर ठेवलं. का कोणास ठाऊक मला जीवदान मिळालं. त्यांची इच्छा होती की त्या लक्ष्मीआईने हे केलं, पण जीवन मरण हे आहे आणि तेव्हाच आहे. हा आता कळायला लागला आपल्याला. पण त्यावेळेला वडिलांची वगैरे भूमिका झाली की त्या देवीच्या कृपेने म्हणा किंवा ह्याच्या कृपेने म्हणा हे मूल जगलेलं आहे. मला एक फायदा झाला की मला जन्मभर वडिलांनी कुणाला मारू दिलं नाही. मोठ्या भावाला, आईला, बहिणीला कुणाला मारून दिलं. तसे आम्ही 5 भावंड आजही आहोत. आणि त्या पद्धतीने या पद्धतीने जीवन जगत असताना 3 वर्षापर्यंत हे बाळ चाललेलं नाही आणि 3 वर्षाच्या नंतर राहिलेली 3 वर्ष चालायला लागलं. आणि शालेय जीवनाला 1961 सालामध्ये सुरुवात झाली. जन्मतारीख काही निश्चित सांगता येणार नाही, पण 61 सालाच्या जून महिन्यामध्ये जेव्हा घेऊन गेले शाळेमध्ये आणि त्या शाळेमध्ये घेऊन गेल्यानंतर मग जन्मतारीख काय लिहायची. मग वर 7 वर्ष झालेलं आहे का, मग हात लावायचा पाठीमागे लावला आणि झालं 7 वर्ष मायनस केली आणि 2/6/1954 ही आमच्या जन्माची तारीख कायमस्वरूपी आमच्या पाठीवर शिक्कामोर्तब झाला.
ही सगळ्यांची अवस्था आहे. पुण्यासारख्या ठिकाणावर सुद्धा जन्माचं असंच त्यावेळेस कोणाच्या तारखा लक्षात ठेवलेल्या नव्हत्या, तर त्या पद्धतीनं तुमचं सुद्धा जन्मतारखेचा आता इतिहास आहे. खूप. आणि मग त्या ठिकाणी ती जन्मतारीख झाली, शाळेला सुरुवात झाली. आपण फक्त आंबेडकर चरित्रामध्ये पाहतोय की बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर बसावं लागलं. 1961चा काळ जो आहे तो जातीयतेचा काळ आहे. खरं म्हणजे 1960 सालामध्ये पौला दीक्षेचा कार्यक्रम झालेला होता, परंतु आपल्या समाजावर तेवढा काही परिणाम झालेला नव्हता. पण शाळेच्या भैरवनाथाच्या देवळामध्ये शाळा भरायची, मग आम्हाला पायरीवरच बसायला लागायचं. पायरीवर बसून 4थी पर्यंत शिक्षण झालं आणि पुढे काही शिक्षण घ्यायला जागा नाही. मोठे भाऊ 2 जण आहेत, ते 5वी पर्यंत शाळा शिकलेले होते. त्यांनाही काही लोकांनी आईला विनंती केली होती की तुझी 2 मुलं हुशार आहेत, यांना आम्ही बोर्डिंगला घेऊन जातो. ज्यावेळेला ते ख्रिश्चन मिशनरीचा जास्त प्रचार सुरू झालेला होता आणि त्यांनी सांगितलं या मुलांना आम्ही घेऊन जातो. आई म्हटली माझी मी भीक मागेल, पण माझी लेकरं कुठं बोर्डिंगला वगैरे पाठवणार नाही, ही आईची जिद्द होती. आई वडिलांनी त्यांना कोणाला पाठवलं नाही. मग त्यांनी माझ्या शाळेचा माझा इतिहास सुरू झाला. मग 4थी पर्यंत स्वतःच्या गावामध्ये नाणेगावमध्ये, आणि 4थी ते 7वी, 4थी 5वी 6वी आणि 7वी ही शेजारी कुळे म्हणून गाव आहे, जी माझी सासरवाडी आहे, मी शेतमाहेर आहे. त्या ठिकाणी मला जायला लागलं. नाणेगाव म्हणजे कुठे? मुळशी जवळ आहे, 4 किलोमीटर अंतरावर. ओके. हा, मुळशी तालुक्यामध्ये 4 किलोमीटर अंतरावर आहे. पुणे पौड कोळवण रोड म्हणून आहे. आणि आता 1753 नॅशनल हायवे जो झालेला आहे, त्या हायवेच्या बाजूने पौड कोळवण हा रोड झाला आहे. त्या रोडवर ते गाव आहे. शिक्षणाची अवश्य अवस्था की नदी आडवी, पावसाळ्यामध्ये कोणाच्या तरी घरी राहायचं आणि शाळेमध्ये थांबायचं. आपल्याला मुलाखत लवकर घ्यायची म्हणून सगळं काही त्या सांगत बसत नाही. आपल्याला बरेच प्रश्न कव्हर करायचे तुमच्या व्यक्तिमत्वाचे आम्हाला. म्हणूनच फक्त शिक्षणाची अवस्था जी भोगावं लागली ती बाकी तुमच्या समोर सांगणार आणि त्याचं फळ मिळाले त्याचं ते समाधान आहे. नदीला पूल नव्हता, पूल नाही. मग पावसाळ्यामध्ये आमच्याकडे पाऊस म्हणजे धुधो वाहणारा. आजही पावसाची आमच्याकडे अत्यंत प्रभावीपणाने हे आहे. मग कोणाच्या तरी घरी राहून त्या पद्धतीने. पण त्या 4थी ते 7वी पर्यंत जे शिक्षण मिळालं त्या शिक्षकांचे अनंत उपकार आहेत. 5:30 वाजता शाळा सुटल्यानंतर घरी यायचं, जेवायचं खावायचं आणि परत झोपायला शाळेतच जायचं. आणि रात्रीच्या शाळेला लक्ष्मण नारायण पाटील नावाचे सांगली जिल्ह्यातले शिक्षक आमच्या गावात त्या कुळ्यामध्ये आलेले होते आणि त्यांची सक्त मनाई होती की विद्यार्थ्यांना त्या शाळेमध्ये झोपवायचं आणि त्या झोपून त्या ठिकाणी ते रात्रीच्या शाळेचा ते अभ्यासक्रम करून घ्यायचे. आणि त्यामुळे त्यावेळेला 7वीची परीक्षा अशा पद्धतीने झाली. कडक शिस्त, चांगल्या पद्धतीचे शिक्षक या पद्धतीने मिळाले. आणि 7वी त्यावेळेला PSC नावाची सर्टिफिकेट मिळायचं, प्रायमरी स्कूल सर्टिफिकेट. जसं आता सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट मिळतंय तसंच त्यावेळेला मिळायचं. एवढे काही जास्त मार्क आले नाहीत पण बऱ्यापैकी होते, एवढे वाईटही नव्हते. आणि मग त्यापासून पुढे झालं तर त्या नाणेगावपासून कोळवण म्हणून गाव आहे. त्या कोळवण गाव जे 4 किलोमीटर, जवळजवळ 8 किलोमीटर आहे, म्हणजे 4 मैल अंतरावर आहे. ते पण अशा नदीतून, नदी नाल्यातून, वड्या पावसातून जाऊन पायी चालत, पाय चप्पल नाही, बोटभर चड्डी कमरेला, हातपाय काड्या कुड्या अशा अवस्थे म्हणजे, आणि डोक्यावर टोपी, खाकी पॅन्ट, सफेद शर्ट या पद्धतीने हा रवानगा 7वी ते 11वी, 8वी ते 11वी ही कोळवणमध्ये झाली. आणि 1973ला त्या कोळवणमध्ये सुद्धा चांगली शिक्षणाची पद्धत मिळाली. तिथे सुद्धा शिक्षक रात्रीचे मोफत या पद्धतीने शिकवणीला वगैरे घ्यायचे. आणि त्या कोळवणला जी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं स्कूल सुरू झालं, शामराव जगतापांनी सुरू केलेलं होतं 12 घोलपणी, त्यातल्या दुसऱ्या बॅचमधला मी विद्यार्थी आहे. मग त्या ठिकाणी ती 11वीची परीक्षा झाली. त्या परीक्षेचं एक निमित्त मी सांगून पुढे जाईल की त्या परीक्षेला नियम होता की तुम्ही 7 विषय घेतले, तुम्ही 7 विषय घेतले आणि एक विषय जर फेल झालात तर तुम्ही फेल झालात. आणि तुम्ही 8 विषय घेतलेत
आणि 8 विषय घेऊन जर तुम्ही एखाद्या विषयात फेल झाला तर तुम्हाला पास म्हणून यशस्वी बोर्ड मान्यता देते. आता आमची इंग्रजीला ABCD सुरू झाली 8वीला, त्यामुळे इंग्रजीची भीती मनामध्ये होती. त्यामुळे आम्ही 8 विषय घेतले. जर ते 8 विषय नसते घेतले त्यातही चांगले मला मार्क मिळाले, 38-40 मार्क मिळाले आपले. पण ते जर घेतले नसते तर 62-63% मार्क झाले असते. पण त्यामुळे मार्काची पर्सेंटेज कमी आली. आणि 15 जून 1973ला मी 11वीची परीक्षा म्हणजे मॅट्रिकची परीक्षा पास झालो आणि तिथून पुढे शिक्षणाचे सुरुवात झालेली आहे. आणि मग पुढे काय आणखी विचारायचं असलं तर आपण विचारू शकता. हा, म्हणजे शिक्षणाच्या जसं बाबासाहेबांना सुद्धा जो शिक्षणाला त्रास झाला आणि पुण्याच्या ठिकाणी असून सुद्धा की खेड्यागाव दुर्गम भागात असल्यामुळं तुम्हाला शिक्षण घेण्याला सुद्धा म्हणजे प्रायमरी शिक्षण घ्यायला सुद्धा खूप त्रास झालेला आहे. त्याच्यातूनही तुम्ही अतिशय छानपैकी ते शिक्षण घेतलेलं आहे आणि आईचं जास्त तुम्हाला त्यावेळेस म्हणजे त्या धाडसी जास्त असल्यामुळं तुम्हाला त्या गावामध्ये अजून एक प्रश्न होता की गावामध्ये तुमचं जीवन हे गेलं तर जातीयतेचा काय तुम्हाला तिथं अनुभव आला का? म्हणजे तसं पाहता आई जरा कणखर होती. जातीयतेचे प्रश्न अनेक वेळेला तिच्या भोवती आलेले असतील. एक किस्सा झाला की वडिलांचं लग्न झालं आणि वडिलांनी शेतजमीन गहाण ठेवली. 40 रुपयाला 16 वर्षाचा करार करून 2 वावरं आमच्याकडे तुकडे असतात, ती वावरं गहाण ठेवली. आणि आई लग्न करून आली, पाहिली सोन्यासारखी वावरं या ठिकाणी गहाण ठेवलेली आहेत. आई कणखर होती, 6 फूट उंची आई होती. आईने नांगर हातामध्ये धरला आणि जे गहाण ठेवलेलं शेत होतं त्या शेतामध्येच नांगर घातला. आता ज्यांनी ते पैसे दिले होते तो तळपायाच्या मस्तकाला गेली, पण बाईला हात कुठे लावू शकतो. मग तिने कणखरपणाने सांगितलं, मी नांगर माझ्या शेतामध्ये घातलाय, तुला जायचं असेल पौडला जाऊन कंप्लेंट कर. त्यांची काही हिंमत झाली नाही आणि 16 वर्षाचा करार आईने 16 महिन्याच्या आतमध्ये मिटून घेतला. ह्या आईचं कर्तृत्व आणि जातीयतेचं गावामध्ये एवढा काय त्रास झाला नाही, परंतु झाला नाही असं एकदम म्हणता येत नाही. मग पंक्तीमध्ये बसणे, दूर पंक्तीला बसणे वगैरे हे जे काही प्रकार आहेत, पण ते आम्ही मनावरच घेतले नाहीत. मुळामध्ये आपल्याला शिक्षण घ्यायचं होतं, पुढे जायचं होतं. आणि त्या नाणेगावामध्ये पहिली मॅट्रिकची परीक्षा झालेल्या आम्ही 3 विद्यार्थी होतो. म्हणजे त्या गावामध्ये मी आणि 1-2 सवर्णाची मुलं होती. त्या दोघा तिघांनीच आम्ही पहिल्या प्रथम एवढ्या पराकाष्ठेमधून हे शिक्षण घेतलं आणि 11वीची परीक्षा पास झालो. त्यामुळे एवढी जातीयतेची पण मला जो आशीर्वाद मिळाला तो शिक्षकांचा आशीर्वाद फार मिळाला. आज जे कोणी शिक्षक ऐकत असतील, फार विद्यार्थ्या प्रती श्रद्धा भावना असणं आणि आपले विद्यार्थी मेरिटमध्ये कसे येतील, 100% निकाल कसा लागेल या पद्धतीने प्रयत्न करणारी ती शिक्षक मंडळी होती. आणि अक्षरशः माझ्या हायस्कूलचा नंबर न्यू इंग्लिश स्कूल हायस्कूल कोळवण याचा त्यावेळेला 100% निकाल लागलेला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी जास्त उपकार आहेत ते शिक्षणाच्या बाबतीमध्ये. तसा काय कोणाचा त्रास झाला नाही, पण आपण त्रास जाणूनच घेतला नाही. आणि आमच्याकडे जरा आता या पद्धतीने आता या अवस्थेमध्ये आमच्याकडे तर काही जाणवत नाही. तुमची पॅन्थरची चळवळ आली, अंकेची चळवळ आली, माझ्या गावाला काय त्याचा स्पर्श नाही. आणि चांगली गुण्यागोविंदाने आनंदाने मंडळी आजही राहतात, त्याही वेळेला राहत होती. आणि आईचं वर्चस्व गावामध्ये पण होतं, चांगलं दबदबा होता गावातल्या. आणि 6 फुटाची मारीन म्हणजे काय साधी आहे काय देवाची. आणि मग त्यामुळे जरा वचक असल्यामुळे त्या पद्धतीने जीवन जगलं गेलेलं आहे. आणि हायस्कूल पर्यंत जीवन त्या पद्धतीने झालेलं आहे. पुढे मग तुमचं हे तर तुम्ही SSC पर्यंत गावामध्ये झाला. त्याच्यानंतर मग तुम्ही या नोकरी निमित्ताने म्हणा किंवा इतर धम्मकार्याच्या निमित्ताने तुम्हाला ती कशी ओळख झाली? म्हणजे कारण त्यावेळेस तुम्ही पुण्यातच होता. आणि हा तर प्रश्न आहे. 2 भाऊ गौंडी काम करायचे, दगडी तोडून मूर्त्या घडवणे, ते थडगी वगैरे बनवणे, ज्योती बनवणे आणि गौंडी काम करणे. दोन्ही मोठे भाऊ होते, ते कष्ट करायचे आणि त्यांची जिद्द होती की भावाला शिकवायचं. मग पुढं कॉलेजच्या शिक्षणाला जायचं 11वीच्या नंतर. तर मग मेहुणे होते का वालेस फ्लोअर मिल माजगावला मुंबईला, ते घेऊन मला मुंबईला गेले. आणि सिद्धार्थ कॉलेजला सहजमध्ये प्रवेश मिळाला. FYला प्रवेश मिळाला खरं, पण जेव्हा कॉलेजमध्ये प्रवेश केला आमच्या 8वीला ABCD आणि इंग्लिश टू इंग्लिश शिकवण ते काय आपल्याला शक्य झालं नाही.
बरोबर, सर्वांचे एक झालं. वर्षभर काढलं काय फार कठीण झालं. अहो एबीसीडी तर 8वीला सुरू झाली, आज नातवाला सुरू झाली आणि मला त्यावेळेला 8वीला एबीसीडी म्हणजे होऊन होऊन तरी किती अभ्यास होणार आहे. आणि म्हणून मग 1 वर्षानंतर त्या ठिकाणी काही यायचं ते यश आलं, अपयश आलं आणि मग परत आलो गावाला. परत गावाला आलो तर इथे मग आता काय करायचं, शिक्षण तर घ्यायचं, कॉलेज तर शिकवायचंय. भावांची जिद्द, आईची जिद्द आणि मग आई वडिलांनी मला पुन्हा या ठिकाणी पुण्याला शाहू कॉलेज जे आहे पर्वतीच्या पायथ्याला लक्ष्मीनगरला, त्या ठिकाणी कॉमर्सचा मी विद्यार्थी व्हावा ही त्यांची इच्छा होती. कॉमर्समध्ये म्हणजे गणितापैकी मला बऱ्यापैकी मार्क आहे. मॅट्रिकला सुद्धा मला 78 मार्क गणितामध्ये आहे, त्यावेळेच्या गणितामध्ये. आताचं नाही गणित, तुमचं गटवारीचं नाही. अत्यंत बीजगणित, अंकगणित आणि जॉमेट्री म्हणजे भूमिती यामध्ये चांगल्या पद्धतीने मार्क मिळालेले असल्यामुळं कॉमर्सला जावं असं भावांची इच्छा होती. काय त्यांना कॉमर्स वगैरे काय माहिती नव्हतं, पण शिकावं बुवा कोणीतरी मोठा व्हावा. आणि मग पुण्याला नेऊन शाळेला टाकलं. आता पुण्याला बसायला जागा नाही, उठायला जागा नाही, कुणी नातेवाईक नाहीत, काय नाही. मग पर्याय काय करायचा, तर मग एक भावजेच्या ओळखीची चुलत बहीण होती कातरखान्यामध्ये, जे आपण ज्याला पुणे कॅम्प म्हणतो त्या बाजूला कातरखाने अगदी गलिच्छ वस्ती, अजूनही गलिच्छच आहे. आणि त्यांच्या घरामध्ये जाऊन झोपायचं आणि 10:30 वाजेपर्यंत शाहू कॉलेजच्या लायब्ररीमध्ये अभ्यास करायचा. राहिला प्रश्न जेवणाचा, तर जेवणासाठी गावावरून एसटीने डबे यायचे, तो डबा घ्यायचा, तो खायचा. पण मध्यंतरी त्या डब्याचा किस्सा असा झाला की ते डबे कुणीतरी टोळपले आणि त्या डब्याला चोरीला चोर लागायला लागले. वैतागून जीव गेला. डबा नाही आला ते उपाशी बसायचं. मग ज्यांच्या दारात बसतो त्यांची 18 दारिद्र्य आणि त्यांच्याकडे कुठे आपण अन्नपाणी मागणार. मग काय पर्याय करायचा, मग तो डबा नाही मिळाला की ते स्वारगेटच्या शेजारी आज हॉटेल आहे, एसटी महामंडळाच्या जवळ, तिथं ते हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये जायचं, काय खायचं ते खायचं, बराच वेळ बसायचं आणि जो बिल त्यांनी बनवून दिलेला आहे तो पाण्यामध्ये टाकायचा आणि ते पाणी प्यायचं आणि पाणी प्यायल्याचं निमित्त करायचं आणि आपलं बाहेर निघून यायचं. अशी खोटगिरी, चोरीचं काम त्यावेळेला हाताने करावं लागलं पोटासाठी. आज त्या हॉटेलकडे पाहिल्यानंतर डोळ्यातून पाणी येतंय की या परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी दिवस काढले. आणि मग कसं तरी पिढी FY आणि SY पर्यंत ही वडाताड आमची सुरू झाली. मग आई इकडे ठेव, तिथं ठेव, इथं ठेव, तिथं ठेव, या नातेवाईकाला विचार, त्या नातेवाईकाला विचार. तिच्या बहिणीची मुलगी होती औंध रोडला, 39 औंध रोडला, आणि त्या ठिकाणी तिने झालं, बाई तुला मी 5-6 मन तांदूळ देते, पण माझ्या पोराचं सांभाळ. तिथे 1 वर्ष त्या खडकीवरून शिवाजीनगरला यायचं, शिवाजीनगरवरून चालत याला यायचं, पर्वतीला यायचं त्या कॉलेजला. कसलं कॉलेजचं सुकण, काय अंगावर कपडा एक शिंगल असला तर असला, नाही तर नाही, त्या पद्धतीने मग ते जीवन, ते कॉलेजचं जीवन. आणि शेवटी SYच्या वेळेलाच मग शेवटी मनामध्ये आलं की आपण आता ग्रॅज्युएट होण्याच्या अगोदर ही माणसं उपाशी मारायला लागलेले आहेत. कारण भाद्रपद महिन्यामध्ये आमच्याकडे 18 दारिद्र्य होतं, आता नाहीये. त्यावेळेला म्हणजे खायला काय मिळत नाही, कोंडा खायचा, भाकर खायची, उडदाच्या भाकरी खायच्या, मिळोच्या भाकरी खायच्या, या असल्या पद्धतीचं जीवन होतं. मग लक्षात आलं, जरा शहाणपण आलेलं होतं. जवळजवळ म्हणजे 1976 सालाची ही गोष्ट जवळजवळ पूर्णत्वाला आली. 76 सालामध्ये चांगलं कळायला लागलेलं होतं. मग मनामध्ये विचार आला की आपण शिक्षण घेताना ही 4 माणसं जर उपाशी मरत असतील तर मग त्या शिक्षणाला काय अर्थ आहे. मग मनाशी निर्णय केला की आपल्याला ग्रॅज्युएट होता आलं नाही. शेवटी SYला नोव्हेंबर महिन्यामध्ये मी बाहेर निघालो. SY झाला असता म्हणजे TY झाली असती, पण जेवणाची, खाण्यापिण्याची, पोटाचीच जर अवस्था बेकार झाली तर शिक्षण घेता कुठे. पण आपल्याला कोण मदतीचा हात करणार आहे, कोण शाहू महाराज आपल्याला उत्पन्न निर्माण होणार आहेत, कोण आपल्याला अन्नदाते निर्माण होणार आहेत. बाबासाहेबांचं कार्य होतं, ते बाबासाहेबांचं कार्य होतं. बाबासाहेबांचं घराणंही त्या पद्धतीने उच्च दर्जाचं होतं. आपण 18 दारिद्र्यामध्ये झालं, बाबासाहेबांच्या बरोबरीला आपण जाऊ शकत नाही. पण मग त्या ठिकाणी ठरवलं आता इथं लेफ्ट करायचं. आणि मग एक गावातला मुलगा होता, त्याच्याबरोबर पुण्याला हडपसरला, घाटकोपरला, मुंबईला निघून आलो. एका इंडस्ट्रियल कंपनीमध्ये झिंक प्लेंटिंग म्हणून जी कंपनी असते त्याच्यामध्ये नाव वगैरे लिहून ते कार्बोडाईक ऑक्साईड मध्ये ती बुडवायची असतात, करायची असतात. हातावर अजूनही चटके आहेत, त्या हातामध्ये मध्ये ठपका दिसेल बघा, तो ठसका वगैरे, आणि 5 रुपये रोज. त्या ठिकाणी पण शिक्षणाची अवहेलना. तो जो मालक होता तो म्हणायचा, अरे केस बढ़ा के पढ़ाई करके शहाणा बनने के बजाय केस बढ़ा के देवानंद बनना अच्छा है. कारण तिथं सगळी अडाणी पोरं तिथं काम करायची, मनाला वाईट लागायचं, पण आता करणार काय, विलाजच नव्हता.
मग नंतर त्या ठिकाणी एक बुद्ध विहार होतं आसलपा विलेजमध्ये. आमच्याच गावची सगळी मंडळी होती. त्या विहारामध्ये मी मुलांना शिकवायला वगैरे सुरुवात केली. आणि मग माझ्याकडे 5-50 मुलं त्या ठिकाणी आली. गणित चांगलं असल्यामुळं, विषय चांगला असल्यामुळं मुलांच्या पालकांनाही त्याचा फायदा व्हायला लागला. 5-10 रुपये हे मिळायची आणि त्यावेळेला काय 80 रुपये खानावळ असायचे. त्यामुळं ते काय वाटलं नाही. अशाच वेळामध्ये चालत असताना एम्प्लॉयमेंट प्रमोशन प्रोग्राम म्हणून एक त्यावेळेला सुरुवात केलेली होती गव्हर्नमेंटने. रंगभवनला धोबी तलावला त्या ठिकाणी त्याचं ऑफिस होतं आणि त्या ऑफिसमधून मला तो कॉल आला आणि त्यांनी ही सरकारी गिरण आहे, नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन ही अंडरटेकिंग गिरण आहे म्हणून सरकारी गिरणीमध्ये त्यांनी मला क्लार्क म्हणून पाठवलं. पण इथल्या मंडळीने आणि मी ती गिरणीचं नाव दिलं कारण त्या गिरणीमध्ये माझा चुलत भाऊ एक लेबर म्हणून काम करत होता. म्हणलं त्याच्या आश्रयाने तरी काहीतरी आपलं होईल आणि म्हणून ते नाव दिलं. 100 रुपये स्टायपेंड, 80 रुपये खानावळ, 5 रुपये गाडी खर्च, बाकीचे राहिले त्याच्यामध्ये जीवन जगायचं. आणि ही परिस्थिती होत असताना ते कसं तरी 1 वर्षाचं काढलं. भेंडी बाजारमध्ये जाऊन जे फोम रबरच्या गाद्यांचे कारखाने आहेत त्या कारखान्यामध्ये ते बोजे उचलायचे, गाडी भरायची, त्याचे 10-20 रुपये मिळायचे, त्याच्यावर दिवस काढले. 1 वर्ष झालं. या पापड गिरणीच्या याच्यामध्ये मुंबईमध्ये आपला समाज भरपूर होता आणि त्या त्यांनी लेबरमध्ये ठेवलं आणि तो किस्सा अत्यंत महत्वाचा आहे. त्यांनी लेबरमध्ये मला ठेवलं आणि कपड्या खात्यामध्ये शिकायला ठेवलं. कपडा खात्यामध्ये आतापर्यंत आपल्या जातीचा माणूस नाही आणि सरकारी माणूस असल्यामुळं, सरकारी गिरण असल्यामुळं मला त्यांनी तिथे ठेवलं. आणि त्यानंतर माझी 1 वर्ष झाल्यानंतर मला बदली कामगार म्हणून ठेवलं आणि बदली कामगार ठेवलं. त्यानंतर तिकडं अर्धा वर्ष सुरू झाला की कांबळे हा या ठिकाणी कपड्या खात्यामध्ये कामाला नको कारण धोट्याला तोंड लावावं लागतं आणि मग तो फायदा मला झाला. मग त्यांनी हे केलं आणि त्यांनी मला बाहेर काढलं आणि मग क्लार्कच्या अप्रेंटिसशिपमध्ये मला 3 वर्ष त्या ठिकाणी काढावी लागली. मला तो जातीयतेचा चटका फायद्याचा ठरला. त्यांनी जातीयतेची बोंब केली की धोट्याला तोंड लागू नये म्हणून कांबळ्याला बाहेर काढा कारण कपडा खात्यामध्ये त्यावेळेला पगार चांगला होता. म्हणजे मुंबईला तुम्हाला जातीचे झटके बसले, मुंबईला झटके बसले. आणि 1961चा जो कायदा आहे, जो अप्रेंटिस ऍक्टचा कायदा आहे, त्या कायद्याप्रमाणे 3 वर्ष क्लार्कच्या परीक्षेला परत बसावं लागलं. त्यामध्ये परीक्षा दिल्या आणि त्यानंतर अप्रेंटिस झाल्यानंतर एक कंपनीने मला वाऱ्यावरच सोडलं, काही आधार नाही राहिला. परत आपल्या पोरांच्या शिकवण्या चालू केल्या आणि त्या शिकवण्या चालू करतानाच त्या कंपनीचा मॅनेजर जे कामत म्हणून होता त्यांनी माझी चलाकी वगैरे पाहिलेली. अप्रेंटिसमध्ये मी जे काम केलेलं होतं ते काम पाहून परीक्षा न घेता 8 मे 1979ला डायरेक्ट मला ज्युनियर क्लार्क म्हणून त्यांनी अपॉइंटमेंट केली, लेटर दिलं आणि तेव्हापासून ते 2 जून 1977 जवळजवळ 2017 पर्यंत त्या ठिकाणी सर्व्हिस केलं, मानामर्तवानी केलं. त्या ठिकाणी मग सर्व्हिस करताना एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या त्या सोसायट्यांमध्ये सोसायटीचा 25 वर्ष डायरेक्टर म्हणून तो हिंदी अधिकारी म्हणून मला संधी मिळाली. अनेक पद्धतीने संधी मिळाली, त्याचं मी सोनं केलं आणि मला त्या पद्धतीने पूर्ण 2017ला 2 जून 2017ला मी अगदी लेंगा निसून गेलो आणि परत येताना तुमची होंडा सिटी गाडी, त्या गाडीमध्ये बसून परत आलो. मुलाची स्वतःची गाडी खरेदी केलेली होती. असं परिवर्तनाचं जीवन. बरं सर, तुम्ही मुंबईला असताना भारतीय बौद्ध महासभेशी तुमचा कसा संबंध केव्हा आला? म्हणजे कारण मुंबईमध्येच तुम्ही होता आणि विहाराच्या एका मला वाटते माध्यमातून तुम्ही विहारात जात होता, तर मग भारतीय बौद्ध महासभेशी संबंध केव्हापासून आला तुमचा? आसलपा विलेजमध्ये राहत असताना खानावळी राहायचो एका नातेवाईकाकडे आणि त्यांच्याकडे राहून त्या पद्धतीने मग भायखळ्यावरून कामावरून सुटल्यानंतर डायरेक्ट 1976-77 पासून आंबेडकर भवनाला जाण्याचा छंद लागला. त्यावेळेला लवंदे गुरुजी म्हणून मुंबई प्रदेशचे अध्यक्ष होते. नंतर श्रीधर जाधव म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे महासचिव होते. ताईसाहेब त्या ठिकाणी 77च्या नंतर ताईसाहेब त्या ठिकाणी अध्यक्ष झालेल्या होत्या आणि त्या पद्धतीने 77 पासून ते 1983 सालापर्यंत परत जायचं आणि बसायचं. पण त्याच्यामध्ये फायदा असा झाला, आंबेडकर भवनला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी भारतीय जे आपला भारिप आहे, भारतीय रिपब्लिकन पक्ष
हा बाळासाहेबांचा नवीन उदयाला आलेला होता. आणि त्या ठिकाणी त्या मुंबई प्रदेशचे अध्यक्ष त्यावेळेला अर्जुन ढांगळे, चंद्रकांत धांडोरे सरचिटणीस अशा पद्धतीने त्यांच्या कार्यकारिणीमध्ये असलपा व्हिलेजमध्ये मला साहेबांनी त्या ठिकाणी माझ्यावर वरदहस्त केला आणि मला 80 ते 89 पर्यंत भारतीय रिपब्लिकन पक्षाचा सरचिटणीस म्हणून वार्ड क्रमांक 152चा सरचिटणीस म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं मी सोनं केलेलं आहे. आणि त्यानंतर 89ला ज्या वेळेला मी कल्याणला आलो, वातावरण बदललं. कल्याणला आल्यानंतर साहेबांनी सांगितलं तू कल्याणला जाऊन परत भारीचं काम कर. मी सांगितलं नाही, कल्याणला योग्य नाही आहे कल्याणला, कारण तिथं आगरी लोक आहेत. ते आगरी लोक आणि गिरणीमध्ये मी काम करतोय, रात्रीच्या 12-1 वाजता येतोय. अवचित आपलं जर एखादा शब्द वायदा गेला तर तोडून टाकतील, ती जीवनाची भीती. म्हटलं आपल्याला ते बनणार नाही. म्हणून 1989 पासून ठाणे जिल्ह्याची जी कार्यकारिणी आहे त्याच्यामध्ये जे वसंत पराड आहेत ते माझे शेजारी राहायला होते, HS आयरे म्हणून होते, BS गायकवाड होते आणि त्या लोकांनी मला स्वीकारलं आणि 1993ला मी बौद्धाचार्य झालो. आणि मग नंतर केंद्रीय शिक्षक तुम्हाला ज्यावेळेस झाला तर केंद्रीय शिक्षक होण्यासाठी सुद्धा काही अटी असतील, काही कार्यक्रम पूर्ण करायचे असतील, ते सुद्धा तुम्हाला पूर्ण करावे लागलेले असावेत. अत्यंत किस्सा महत्वाचा आहे तो. 1993ला बौद्धाचार्य झालो आणि जे आज बोलतो तेच बोलायला सुरुवात केली. आणि 99 सालामध्ये मीराताई आंबेडकरांच्या लक्षात आलं की कल्याणला हा पोरगा राहतोय काटेमानवलीमध्ये. मग वसंत पराड वगैरे त्या ठिकाणी अगोदर जात होती. त्यांना सांगितलं याला या ठिकाणी घ्या. आणि घेतल्यानंतर 1 जानेवारी 1999ला मला अंगावर चिवर आलं माझ्या. आणि अंगावर चिवर आल्याच्या नंतर श्रामणेरची दीक्षा घेतली आणि 1 जानेवारी 1999ला श्रामणेर झालो. आणि ताई साहेबांनी सांगितलं याला ताबडतोब केंद्रीय शिक्षक बनवा. आणि 18 मे 1999ला केंद्रीय शिक्षक झालो आणि रीतसर महाराष्ट्राच्या बाहेर 2017ला मी महाराष्ट्रामध्ये आलो. महाराष्ट्राच्या बाहेर कंपनीचे खाडे करणे, दांड्या मारणे, 10-10 दिवसाची शिबिरं करणे, लोकांपर्यंत पोहोचणे, बायकोला उपाशी ठेवणे, बायकोनी धुणी भांडी करणे, सगळा काही प्रकार तिने सण केला. ESIची रजा लिहायची, अर्धा पगार मिळेल तो तिला द्यायचा, पळून जायचा. एक तर किस्सा असा आहे, 2025ला भंडारे साहेब महासचिव होते आणि त्यांनी मला आग्र्याला पाठवलं. आणि 2025ला माझ्या लग्नाचा वाढदिवस होता. बायकोच्या मनामध्ये जावं असं होत नव्हतं. तिने 11 स्टार्टअप केला आणि तिला टाकून मी त्या ते की मला एवढ्या मोठ्या आग्र्यामध्ये पाठवतायत. माझे हिंदीवर माझं प्रभुत्व आहे, हिंदीमध्ये मी बोलतोय. खरं म्हणजे हिंदी त्यांना परिपूर्ण नव्हती पण त्यांनी समजून घेतलेलं होतं. आणि मग उत्तर भारतातील, दक्षिण भारतातील, पंजाबला म्हणू नका, हरियाणाला म्हणू नका, काश्मीरला म्हणू नका, या ठिकाणी पर्यंत जाण्याची संधी मिळाली. आणि तेव्हापासून मग वरिष्ठ केंद्रीय शिक्षकाची जी किस्सा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या आर्यमौनाच्या पद्धतीने 2003 मध्ये ती केंद्रीय शिक्षकाची परीक्षा झाली, वरिष्ठ केंद्रीय शिक्षकाची. आणि मुंबई शहरामध्ये आर्यमौन, आज काही लोकांना अवघड वाटतंय ते मुंबई शहरामध्ये आर्यमौन करून आपण चारिका मागायची आणि त्या चारिकेमध्ये मी यशस्वी झालो. आणि त्यानंतर केंद्रीय शिक्षकाच्या परीक्षेमध्ये पास झालो. आणि 2000 सालापासून जे 1999 पासून जे बोलायला लागलोय ते अरविंद जगतापशी बोलत असेपर्यंत चालू आहे, सदैव चालू आहे. आंबेडकर परिवाराचा आशीर्वाद आहे. मला कोणी दिसलं नाही. मध्यंतरी मला त्रैलोक्य बौद्ध महासंघाचा निरोप आलेला होता की तुमचं बोलपट चांगलं आहे, तुम्ही आमच्याकडे या, तुम्हाला मानधन आम्ही देऊ. त्यानंतर शिवसेनेचं मला डिमांड होतं, म्हणजे तुम्ही साबीर शेख म्हणून जो होता तो अत्यंत प्रभावी शिवसेनेमध्ये होता, त्यांनी मला कॅचअप केलं होतं, तुम्ही रिसर याच्यामध्ये. म्हटलं माझा पिंड तो नाही, मी आंबेडकर अनुयायी आहे आणि आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ असलेला माणूस आहे. बाळासाहेबांची 9 वर्षाची चळवळ मी पाहिलेली होती, बाळासाहेबांचा त्याग जवळ पाहिलेला होता. हातावर बाळासाहेबांनी बेसन पिठलं भाकर खाल्लेली त्या पाहिलेली होती. बिना चप्पलचे शिरवळपर्यंत चालत आलेले बाळासाहेब पाहिलेले होतो. तो मनावर एवढा परिणाम झाला की आंबेडकरांचा नातू एवढं करतो तर आपण काय करायला पाहिजे. आणि मग जीवाचं नाव शिवा ठेवलं आणि मग खाडे करायचे, वर्षातून 2-2, 3-3 खाडे. ते मॅनेजरही ते ओळखायचे, जर निळी झोळी पाहिली ते म्हणायचं हा चालला बंडल करून, हा काय आजारी पडलेला नाही. आणि मग ते करायचं, त्याचा तो फायदा झाला. आतापर्यंत त्या पद्धतीने चालू आहे. आणि म्हणून त्या करावा लागला. तिथं काय मिळतं ते महत्त्वाचं नाही, तिथं काय मिळतं महत्त्वाचं नाही. आणि नंतर महाराष्ट्रामध्ये आलो आणि महाराष्ट्रामध्ये पण ठिकाणी जाताना मग काही ठिकाणी शिबिराला मातीवर झोपायचं. आणि माझा नियम होता की श्रामणेर शिबिराच्या शेजारीच झोपायचं, कोणत्याही हवेलीमध्ये झोपायचं.
एक वेळेला तर अक्षरशः गवळीमध्ये तर हे लावलेलं होतं आणि त्या गवळीमध्ये मी झोपून काढलं. अकोला जिल्ह्यामध्ये शिवणी म्हणून गाव आहे, तिथं ते अजून आठवणीत राहिलेलं आहे. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये आपण दिवस काढले आणि आतापर्यंत संस्थेला जे काय आपल्याकडून संस्थेने, उलट संस्थेने माझ्यावर उपकार केलेले आहेत, आंबेडकर परिवाराने माझ्यावर उपकार केलेले आहेत, ताईसाहेबांचे उपकार आहेत. म्हणून मगाशी झालं ताईसाहेबांनी, मी बाबासाहेब नाही पाहिले हो, मला बाबासाहेब पाहायला मिळाले नाही, भाईसाहेबांचं नुकतंच दर्शन झालेलं होतं, पण मीराताई आंबेडकरांनी मला परिपूर्ण या ठिकाणी घडवलं. म्हणून त्या मातेच्या ऋणामध्ये मी कायम राहील. आणि आज तुमच्यासारख्यांची दर्शनं होत आहेत. एक सर्वसामान्य फाटक्या माणसाचं या ठिकाणी आपण मुलाखत घेताय. मुलाखत घेण्याच्या एवढं काय उच्च विद्याविभूषित मी नाही, पण मग वाचनाला सुरुवात केली आणि वाचनाचा एक किस्सा सांगून सांगेल की जे माझे मेवणे आहेत, म्हणजे मिसेसचे भाऊ आहेत, त्यांना पुस्तकाचा संग्रह होता त्यांचा, म्हणजे त्यांची लायब्ररी. मग त्यांतली पुस्तकं चोरून आणायची, वाचायची. मग तिथे सुरुवात झाली. मग कथा कादंबऱ्या वाचायला सुरुवात झाली. मग धनंजय कीरच्या पुस्तकापासून बाबासाहेबांना वाचायला सुरुवात केली. बुद्ध आणि त्याचा धम्म, माझ्याकडे 20 रुपयाचा बुद्ध आणि त्याचा धम्म आहे. मग त्या पद्धतीने मग पुस्तकांची आवड झाली. चैत्यभूमीला योगदान देणे, दररोज जाणे, 6 डिसेंबरला योगदान देणे, मुलांना झाडाखाली झोपायचं आणि योगदान द्यायचं, अशा पद्धतीचं काम केलं. आणि त्या कामाचं चीज आज या ठिकाणी महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर लोकांच्या मुखामध्ये ज्ञानोबा कांबळे बसला. त्याचं कारण आहे की लोकांनी मला स्वीकारलं, मी त्यांचा उपकार आहे. उत्तर भारतातल्या लोकांनी, दक्षिण भारतातल्या लोकांनी, उत्तर यांनी सांभाळलं. आणि म्हणून आज या ठिकाणी मी बोलतोय. आणि मी माझ्या या संदेशामध्ये आपल्याला सांगेल, जो कोणी आंबेडकर परिवाराशी एकनिष्ठ राहील त्याच्या आयुष्यामध्ये दुःख येणार नाही. आणि ते आजही तसंच आहे. आजही आंबेडकर परिवार त्याच पद्धतीने आहे. आणि म्हणून हे स्वाभिमानाने या ठिकाणी सांगेल, अशा पद्धतीने माझं वरिष्ठ केंद्रीय शिक्षकाचं सुद्धा पद झालं. आणि तेव्हापासून आणि मग नंतर सगळी पदं उगवली. राष्ट्रीय सहसचिव, त्यानंतर महाराष्ट्राचा उपाध्यक्ष, महाराष्ट्राचा सचिव, कल्याण तालुक्याचा सरचिटणीस, अशा पद्धतीने रँक चढत चढत एकदम हायजॅक झालं. आणि हायजॅक झाल्याच्या नंतर मग धर्मया मासिक म्हणून जे आपलं आहे, त्या मासिकाचा उपसंपादक आणि जे पुस्तक तुमच्या हातामध्ये बौद्ध जीवन संस्कार पाठ, त्याचंही एडिटिंग करणे. कारण भायखळ्याच्या जवळ आमची प्रेस होती, अंकुर प्रेस म्हणून, अंकुर प्रिंटिंग प्रेस म्हणून होती. त्या प्रेसमध्ये रिडिंग करायला आणि चेकिंग करायला कोण जाणार आहे? मग मी जायचं कामावून 7:30 साडेतीनला सुटलं की मग त्या ठिकाणी जायचं, ते चेकिंग करायचं, आंबेडकर भवनला यायचं, राहायचं. जे त्या पुस्तकाची संपूर्ण जी गोळाबिरीज आहे, त्यातलं कानामात्र आहे, तो व्यवस्थित बसवण्याचं काम करण्याचं योगदान मला मिळालं. आणि त्या पद्धतीने काही पुस्तकांमध्ये माझं नाव आहे. त्यानंतर बायलॉज वगैरे जो आहे, तो बायलॉज वगैरे हिंदीमध्ये करण्याचा प्रयत्न केला, हिंदीमधली काही पुस्तकं वगैरे तयार करण्याचा प्रयत्न केला. आणि संस्थेच्या माध्यमामधून स्वतःचं वाक्य पुस्तक कुठं छापलं नाही, स्वतःचं लिखाण कुठं छापलं नाही आणि छापणार पण नाही. कारण मला ते बाजारीकरण करायचं नाही. जे बोलतोय जिवंत आहे तोपर्यंत बोलेल आणि तो समाज ऐकेल, ज्याला माझं अनुकरण होईल त्यांचं कल्याण होईल, ज्यांचं नाही होईल त्या पद्धतीने भावना ठेवली. कारण पुस्तक छापलं की ती विक्री आली म्हणजे पैसा आला म्हणजे तिथं तृष्णा आली की सगळा व्याप झाला. मग त्यापेक्षा ही जी तुम्ही आज एडिटिंग करताय, याचं प्रबोधन पर्वमध्ये तुम्ही हे करताय, लोकांच्या लाखो लोकांमध्ये पोहोचवताय, पुस्तकं एवढ्या लोकांच्या पर्यंत पोहोचणार नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी पुस्तकं आतापर्यंत केलं नाही. लोकांची मागणी आहे की तुमच्या विषयाची, माझे विषय सगळे वेगळ्या पद्धतीने मी ठेवलेले आहेत आणि त्या पद्धतीने ते विषय आता गुरुजनांनी जे दिलेलं होतं त्याचीच कॉपी करून मी वाचून दाखवत नाही. माझ्या प्रत्येक विषयाला गाभा आहे, सुरुवात आहे, मध्यम आहे आणि शेवट आहे आणि संकेत आहे. या पद्धतीने विषय ठेवले. लोक आज स्वीकारतायत. किती दिवस स्वीकारतील ते मला माहिती नाही, पण माझा जो मार्ग आहे त्या मार्गाने मी चाललेलो आहे. मनामध्ये आढी नाही, मनामध्ये अंतर्मनामध्ये कुठं गाठी नाहीत. सरळ मनाने अमान झाला, अपमान झाला, तो सण केला, संस्थेमध्ये झाला, समाजामध्ये झाला, इकडे तिकडे झाला, तरी तो केला. त्या पारा कदमला, त्या 80-90 सालामध्ये त्या पारा कदमला आपण तिथं वटीस आणलेले. तुमचे विष्णू शिंदे वगैरे त्या ठिकाणी राहिले होते, त्या ठिकाणी झोपड्या होत्या, त्यांना झोपड्याला काही दान मिळत नव्हतं आणि तिथं जाऊन साहेबांकडून लेटर आणलं, त्यांना रेशन कार्ड दिली, त्यांना राहायला जागा दिली. त्या पारा कदमला वटणीस आणलं आपण आणि त्या म्युन्सिपालिटी कामगारांना मी सही केल्याशिवाय पगार मिळत नव्हता. म्हणजे एखाद्या नगरसेवकाला मान मिळणार नाही. तो काळ 80-82च्या 84चा काळ, त्या काळामध्ये हे मान मिळालं. माझ्या मिसेसनी, मी जर नसेल तर मिसेसनी सही करायची, तेव्हा त्यांचा पगार व्हायचा. हा एवढा सन्मान बाळासाहेबांच्यामुळं मला मिळाला. आणि भारी बहुजन संघाचा 9 वर्ष सरचिटणीस आणि त्यानंतर बौद्धाचार्य आणि आता केंद्रीय शिक्षक या पद्धतीने आहे. फक्त आंबेडकर परिवाराशिवाय मला दुसरं काही दिसलं नाही आणि मला माझं स्वतःचं शहाणपण अजिबात आठवलं नाही आणि पुढेही आठवणार नाही. खूप छान सर. कारण तुम्ही तर महाराष्ट्रात तर खूपच सुंदर असं धम्माचं तुम्हाला उत्तर प्रदेश म्हणा किंवा पंजाब म्हणा या ठिकाणी प्रचार करताना
काही अडीअडचणी किंवा कसं वाटलं म्हणजे त्या साईडला तुम्ही प्रचाराला जात होता? तुमचा हेतू चांगला असला, तुमचा हेतू चांगला असला तर ह्या अडथळे येत नाही. आणि माझी पद्धत आहे, माझ्यासमोर मराठीतलं लिखाण असायचे आणि तेच हिंदीमध्ये बोलायचे. एखादा शब्द जरी चुकला तर समोरचा माणूस चांगला बोलतोय, मुंबईवरून आलेला आहे, त्यामुळे तो आदर पाठीशी असायचा. एखादं स्पेलिंग चुकलं, एखादं वाक्य जरी चुकलं तर ती लोक नाही आचार्य हे ऐसा आहे, त्या पद्धतीने सुदृढ घेऊन त्यांनी मला हिंदी पट्ट्यामध्ये जास्तच उचलून धरलं. सुलतानपूर असेल, सिद्धार्थनगर असेल, महाराजगंज असेल, शिवनी असेल, जे आपण बिहार राज्यात हे आहे त्या ठिकाणी असेल, इथं कर्नाटकामध्ये भालकी असेल, बिदर असेल, या ठिकाणी कर्नाटकामध्ये तर लयच अवघड, तिथं हिंदी पण जमत नव्हती. मग तिथं ती कठीण परिस्थिती, तिथं सुद्धा त्या पद्धतीने आपण देण्याचा प्रयत्न केला. आणि फक्त गेलो नाही, तामिळनाडूला गेलो नाही आणि केरळाला गेलो नाही आणि ओरिसाला गेलो नाही, बाकी सर्व राज्यांमध्ये जाण्याची संधी मिळाली. आणि त्या हिंदीमध्ये माझी हिंदी अशाच पद्धतीने मी रेटत नेली. मी काही हिंदीचं लिखाण केलं नाही, माझ्या जवळ मराठीचं लिखाण तेच वाचायचं. कुठेही काही अडचण आली नाही, फक्त तुमचा हेतू, तुमची वर्तणूक, तुमची भावना चांगली असेल तर तुम्ही तुमचं त्या पद्धतीने स्वागतच होतं. आणि त्या स्वागताप्रमाणे आतापर्यंत मी सण करीत आलो आणि 2017 पासून आता महाराष्ट्रामध्ये जास्त फिरत आहे. सर, तुमचा आता जाता जाता शेवटचा एक समाजासाठी किंवा उपासक उपासिकांसाठी आपल्या तुमचा संदेश काय असेल की त्यांनी कशा पद्धतीनं धम्माचा प्रचार प्रसार करावा, तुमचा त्या संदर्भात संदेश? समाजाला या ठिकाणी एकच सांगेल की घेतो तो श्वास, खातो तो घास, बाबासाहेब म्हणताय, बाबासाहेबांचं गुणगौरव करताय, एक एका शब्दावर PhD मिळवताय, स्वागत आहे तुमचं सर्वांचं. पण त्या महामानवाचे विचार, त्या महामानवाच्या विचाराची जर कुठे वल्गना होत असेल, बाजारीकरण होत असेल, बाबासाहेबांचा स्वाभिमान कुठे विकला जात असेल, बाबासाहेबांच्या विचाराचं बाजारीकरण होत असेल, तर सुशिक्षित लोकांनी, PhD वाल्यांनी, साहित्यिकवाल्यांनी आपल्या चुली वेगळ्या करू नयेत. आणि आपण समाजाला आपलं काहीतरी देणं आहे. ज्या बाबासाहेबांनी आपल्याला या ठिकाणी घडवलेलं आहे, आज लेंग्यावर गेलेला माणूस होंडा सिटीमधून बाहेर आला, डांबराच्या डालड्याच्या पत्र्याचं असलेलं घर आज या ठिकाणी 12व्या मजल्यावर आलो. हे जर परिवर्तन असेल तर समाजालाही हे त्याची जाणीव असली पाहिजे. मी व्यक्तिपूजा करणारा माणूस नाही, पण तत्वाची पूजा करणारा आहे. आणि जे मला आज प्रबोधनाने मिळतंय ते प्रबोधन आपण ज्या वेळेला मागाल त्यावेळेला देण्याची माझी गरज आहे. ज्या वेळेला तुमचं ऐकायचं असेल त्यावेळेला जरूर ऐकेल, श्रोतावादी होईल, विनयाने वागेल. प्रत्येकाने विनयाने वागावं, धम आचरण करावं आणि आपल्या जीवनाचं सोनं करून घ्यावं, एवढी विनंती या ठिकाणी करतो. खूप 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 ओघवती अशी आपली ही मुलाखत आम्हाला वाटलेली आहे. आणि खूप आपण याच्यातून नाणेगाव सारख्या एक मुळशी तालुक्यातील, मुळशी जिल्ह्यातील, त्याच्यातून आपला जो प्रवास झाला पुणे, मुंबई आणि पूर्ण भारतभर आपण या धम्माच्या कार्यामध्ये वाहून घेतलेला आहे आणि आपली ही प्रगती झालेली आहे. तर आम्हाला खूप ह्या मुलाखतीतून तुमचं अंतरंग पूर्णतः आम्हाला समजलेलं आहे. तर तुमच्या या मुलाखतीबद्दल मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो.